एक नक्की चांगली मॅच पाहायला मिळेल इथे आपल्याला. आरुष 11 तसेच मैत्री 11 या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे. आरुष 11 आणि मैत्री 11 आपला एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे. सर सुरुवात करायची आहे. तर या आजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल आणि या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पाहणार आहेत ते माजिद सांगले सर आणि संजय सर. आरुष 11 क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं तर आपल्याला गोलंदाजी मार्कवर कार्तिक मॅन फ्रॉम चापडी. तर फलंदाजी मार्कवर 2 सलामीचे फलंदाज विनय आणि रोशन. चला पंचांकडून इशारा आहे लेट्स प्ले. मित्रांनो सामन्याला इथं सुरुवात होईल. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं 5 रन केले ते म्हणजे कार्तिक याला. कार्तिकचा पहिला चेंडू वुडलेनचा चेंडू होता. चेंडूला स्क्वेअर दिशेनं फिरकावून दिलंय. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय तो विनयच्या बॅटमधून. चौकारानं श्री गणेशा केला या आजच्या दिवसाचा आपल्या संघाचा आणि वैयक्तिक धावेचा. 1 चेंडू आणि 4 धावा. त्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. तद्वर सहजरित्या 2 धावा मिळतील इथं. चांगला असा फटका खेळला होता तो कव्हरच्या दिशेने विनयच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करता जाऊन पोहोचते तब्बल 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना मैत्री 11 संघ वावे. ट्रॅकिंग एंडला विनय. पुन्हा एकदा एक तेज तरार चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता परंतु पंचांकडून यस इट इज वाईड. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते ती मैत्री 11 या संघाला. पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक चौकार लगावला होता विनेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तदनंतर कव्हरच्या दिशेने एक फटका खेळला होता. थोडस आक्रमण कुठेतरी पाहायला मिळालं गोलंदाजांवर आणि त्याचाच हा दबाव प्रेशर म्हणावा लागेल तो वाईडच्या स्वरूपात मिळाली 1 धाव. पुन्हा एकदा फुललेचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फासला आणि इथं काय घडतंय. इथं घडतंय क्षेत्ररक्षकाकडून चुकी. एक संधी निर्माण करून दिली होती कार्तिकेच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षकाचा तेवढी साथ मिळाली नाही आणि हा झेल सोडला.
इथे सुद्धा एक धाव येईल, एक धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 धावांवर. पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळले होते. त्यानंतर थोडासा कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला कार्तिकाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हा सुद्धा फुलर लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं. आपल्याच गोलंदाजीवर फिल्डिंग सुद्धा करेल तो कार्तिक आणि हा निर्धाव चेंडूची सांगता. तरी पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा जरी आल्या असल्या ना, तदनंतर मात्र कमबॅक करतोय कार्तिक. पुढचा चेंडू कार्तिकचा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू असेल, पण हा तेज तर्रार चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू थेट 20वा घेतोय विकेट किपरच्या हातामध्ये. तिथं काही चुकी नाही होत आहे आणि हा निर्धाव चेंडूची सांगता. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलीशी सुरुवात झाली होती ती मैत्री 11 संघासाठी, पण तदनंतर कुठेतरी रोखून ठेवलंय. धावसंख्येवर थोडासा लगाम लावून ठेवलाय तो कार्तिक या गोलंदाजानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. एक चांगल्या धाटणीचा चेंडू हाताळला होता, परंतु विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली आणि इथं एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण केली मैत्री 11 संघानं. पॉवर प्लेचं पहिलं षटक मित्रांनो संपुष्टात येत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. एक चांगला षटक हाताळलं ते कार्तिक याच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाखेर धावसंख्या जाऊन थांबली ती 9 या आकड्यावर. त्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो निकेश. अवघरात त्याचा गोलंदाज. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेग मध्ये चेंडू जाईल, पारा घेईल तिथं, त्यावर फेकी होईल. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल रोशन याच्या माध्यमातून. धाव फलक 1 धावेने पुढे जाईल, जाऊन पोहोचते ते 10 धावेवर. पुढचा चेंडू निकेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा उलटा स्पर्धा चेंडू होता आणि हा चेंडू बीट करण्यात यशस्वी झाला तो फलंदाज विनय याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. एक मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता विनयच्या माध्यमातून, परंतु तो कुठेतरी अयशस्वी ठरलाय. निकेश ज्या पद्धतीनं कार्तिकने गोलंदाजी सोडली होती ना, त्यानंतर त्याच गोलंदाजीला अनुसरून अशी गोलंदाजी करतोय पहा. पुन्हा एकदा एक तेज तर्रार चेंडू. चेंडू जाईल थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच कार्तिकने जसं गोलंदाजी केली होती शेवटच्या 3 चेंडूमध्ये, तशीच काहीशी निकेश सुद्धा गोलंदाजी करतोय आरुष 11 या संघासाठी. पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडू निकेशच्या माध्यमातून हाताळले गेलेत आणि फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली त्या निकेशनं. पुढचा चेंडू निकेशचा शॉर्ट पिचचा चेंडू होता. च्या दिशेने चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, तद्वर सहजरित्या एक धाव पूर्ण होईल. इथं एका धावेने धावसंख्या हळूहळू का होईना पण पुढे सरकते, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू असताना मित्रांनो 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ होता बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. अवखरा गोलंदाज निकेश खूपच सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक समोरच्या दिशेने फटका खेळला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. निकेशच्या माध्यमातून पाहायला घेतलं मित्रांनो, खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या दिवसात आपल्याला. ते एक फुलटा स्पर्धा चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि ह्या मिळतील एक चौकार.
पण पोहोचते तब्बल 15 धावा. पहिले 5 चेंडू निकेशच्या माध्यमातून खूपच चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर फुलटचचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडूला पाठवलं लॉंग ऑन रिजन मध्ये आणि 4 धावा मिळाल्या त्या मैत्री 11 या संघाला. दोन षटकातील धावसंख्येला ती 3 बाद 15 धावा. पहिल्या षटकात जर पाहायला गेलं तर 9 धावा आल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. चांगलं षटक हाताळलं होतं कार्तिकच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरा गोलंदाज आला होता तो निकेश, त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन आला तो गग्गी. गग्गीनं पहिला चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने हाताळला होता, परंतु इथं थोडस खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते विकेट किपर आणि या दोन क्षेत्ररक्षकांकडून. जिथे पाहायला गेलं ना तर निर्धाव चेंडू व्हायला होता, तिथं तब्बल 2 धावा दिल्या त्या मैत्री 11 संघासाठी. गोलंदाजी मित्रांनो जर पाहायला गेलं ना खूपच चांगली होती या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षकांचा तेवढा साथ मिळत नाही गोलंदाजाला. पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा कार्तिकनं संधी निर्माण करून दिली होती विकेट घेण्याची, परंतु ती सुद्धा गमावली होती. आणि तदनंतर इथं पुन्हा एकदा तसंच काहीसं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा गग्गी गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक 15 पावलांचा रन पंचांना पार करेल. पुढचा चेंडू हा स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. इथं थोडं फंबल झालं होतं, परंतु गग्गीनं घेतलाय झेल आणि इथं संपतोय विनय. सतरा 70 ऑन अ बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू हा सुद्धा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला मिडॉनच्या दिशेने खेळलंय. क्षेत्ररक्षक पराग येईल, त्यावर 1 धाव पूर्ण होईल. पुन्हा एकदा 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. आतापर्यंत पाहायला गेलात ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न हा नक्कीच झाला होता, परंतु तो कुठेतरी अयशस्वी ठरतोय फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हा सुद्धा एक स्लो रन मध्ये चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती या चौकारानंतर 22 या आकड्यावर. रोशन राऊत हा सलामीचा फलंदाज आता मात्र इथं मोठे फटके खेळण्यास नक्कीच सज्ज झालाय. पुढचा चेंडू हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा फसला. चेंडू बराच काळ हवेत होता. पुन्हा एकदा थोडस फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, पण तद्वर ह्या पुन्हा एकदा 2 धावा मिळतील या रोशन याला. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू आणि 24 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. एक चांगला सन्मानजनक असा स्कोर जर उभा करायचा असेल ना मैत्री 11 संघाला, तर थोडे मोठे फटके खेळावे लागतील या येणाऱ्या शेवटच्या काही चेंडू. आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि हा दुसरा झटका लागेल तो मैत्री 11 या संघाला रोशनच्या
संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन मंचावर यायचं आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि या पहिल्या चेंडू समाचार घेतलाय षटकार मारून. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं होतं सीमा पार षटकार. धावसंख्येचा विचार करत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या आकड्यावर. 2 विकेट च्या मोबदल्यात 30 धावा. बॉल द्यायचा आतमध्ये बॉल. शेवटचं षटक असणार आहे, हाणामारीचं षटक म्हटलं जातं त्याला. त्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला. शॉर्टपिचचा चेंडू होता आणि षटकार लगावला तो हा नवा फलंदाज दक्षत जाईलकर यानं. वेदांत सुपर जायंट्स विरुद्ध साई 11 आडगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. वेदांत सुपर जायंट आणि साई 11 आडगर. धन्यवाद डीजे. त्यानंतर मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. शेवटचे षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल तो फराग. शेवटच्या षटकातला बाकी पुढील चेंडू पराग याचा. एका फुलर लेनचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण, थोडी काळजी पण घ्यायची मित्रांनो तिथं क्षेत्ररक्षण करताना. आणि या 4 धावा मिळतील या मैत्री 11 या संघासाठी. नक्कीच मित्रांनो क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा विनंती असेल की आपण आपले स्वतःची काळजी घेऊन सुद्धा क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर यानंतर होणारा सामना, या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट इथे मंचावर घेऊन यायची आहे. जास्त वेळ न घालवता लवकर लवकर घेऊन यायचं, कारण का आजच्या दिवसात आपल्याला 11 सामने खेळायचे आहेत. आणि इथं जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक चालू असताना इथं रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय तो मैत्री 11 या संघाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन थांबते ती 35 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 35 धावा. नव्यानं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज असेल संकल्प शिर्के. आणि स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो दक्षत जाईलकर. त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता एक षटकार. तोच हा दक्षत जाईलकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. इथं मात्र पंचांकडून आव्हान त्यांच्या स्वरूपात वाईट घोषित. कुठेतरी टप्पा हा थोडासा चुकताना दिसतोय. पराग चांगल्याशी टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक हाताळताना पराग याला आतापर्यंत हल्ला चढवलाय तो परागवरती. दक्षत यानं एका षटकार चौकारला गवत. पुढचा चेंडू एक खोलो टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पाठवलं लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, तद्वर एक धाव पूर्ण होईल. फेकी चांगली झाली होती, परंतु तदनंतर थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथं पराग याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं ते दक्षत याला. या 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल ते तब्बल 38 या धावेवर. शेवटचं षटक चालू असताना 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी अजूनही पराग याच्या माध्यमातून. आतापर्यंत खूप मोठे फटके खेळले ते दक्षतनं. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दक्षतकडून. नक्कीच येणाऱ्या 2 चेंडूमध्ये सुद्धा चांगले फटके पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता आणि पंचांकडून नो घोषित इथं दंडित केलंय गोलंदाजाला. पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल ती फ्रीडच्या स्वरूपात दक्षित या फलंदाजासाठी एक मोठा फटका खेळण्याची संधी नो बॉलच्या फीटवर. परंतु इथं काय घडतंय तर एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली परागच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू जे सांगता चेंडू जाऊन थेट 20वा गेली विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन सज्ज असेल गोलंदाज पराग. हा शॉर्ट पिचचा चेंडू होता. पुन्हा एकदा तेज तर्रार असा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एक निर्धाव चेंडू जे सांगता या दोन निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या जाऊन थांबते ती 39 या आकड्यावर. तर इथं लक्ष द्यायचं आहे की समोरच्या टीमला 10 रनची पॅनल्टी आहे. त्यानंतर धावसंख्या विचार करत जाऊन पोहोचते ती मग आता 50 या आकड्यावरती. 49 आणि 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज असेल ती आरुष इलेव्हन या संघाला. तसेच आपल्या लीग साठी पूर्ण मंडपचं जे डेकोरेशन असणार आहे त्याचे सर्वे शिवाजी यांचं इथं आगमन झालंय. तर त्यांना विनंती करेल स्वप्नीलजी शिंदे हे आपलं यथोचित स्वागत करतील इथं. सॉरी भाई दसवते हे आपले स्वागत करतील शिवा यांचं. आपल्याला इथे 2 दिवसासाठी ज्याने मंडपचं वगैरे डेकोरेशनचं नियोजन करून दिलंय हे शिवा डेकोरेटर्स. इथं शिवाजी यांचा यथोचित सन्मान केला जाईल ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून. भाईजी दसवते, संजयजी शिंदे आणि स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. नक्कीच मैत्रीला व्हावे. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त वेळ नाही घ्यायचाय. तर मित्रांनो 10 रनची पॅनल्टी मिळाली आरुष इलेव्हन या संघाला आणि धाव संख्या जाऊन थांबली ती 49. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना दोन सलामीचे फलंदाज निकेश आणि पराग चला मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पहिल्या इनिंगची सांगता झाली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगला या सुरुवात होईल. आजच्या दिवसातली पहिली मॅचची दुसरी इनिंग असेल आरुष इलेव्हन विरुद्ध मैत्री इलेव्हन. धन्यवाद. आणि त्याचबरोबर या लीगचे सल्लागार माजी अध्यक्ष त्यांचं काल स्वागत राहिलं होतं. त्यांची मॅच असल्या कारणाने त्यांचा आपण यथोचित मानसन्मान आपण करत आहोत. तर भाई दसवते यांचा आपण यथोचित मानसन्मान करूया. मी विनंती करतो ॲडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण भाई दसवते यांचा यथोचित आपण मानसन्मान करूयात. जाऊयात मॅच सेशन ओव्हर. थँक्यू संजय सर.
तर यानंतर होणाऱ्या सामन्याच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट पाठवून द्यायची इकडे. तर त्या दोन्ही संघनायकांना विनंती सुद्धा असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकसाठी. वेदांत सुपर जायंट्स आणि साई 11 आडगर दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस मध्ये यायचंय. सर विनंती असेल जास्त टाइम न घेता सामना चालू करायचा आहे. तर मित्रांनो जाऊया दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. निकेश शिंदे आणि पराग शिंदे दोन सलामीचे फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल निकेश एक डावखुरा फलंदाज. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल पराग शिंदे. मैत्री 11 वावे संघाकडून गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज वैभव मारणे. पॉवर प्लेचं P1चे पहिलं षटक 50 धावांचा पाठलाग करायचा आहे तो या संघाला आरुषी 11 संघाला. आणि त्याची सुरुवात ज्या पद्धतीने पाहिजे ना तशीच पद्धतीने केली ती. निकेशच्या माध्यमातून समोरच्या दिशेने खेळला एक खणखणीत दणदणीत षटकार. निकेश यानं पुढचा चेंडू फुलवलेचा चेंडू होता. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेनं आणि इथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि इथं येईल हा पुन्हा एक अलाउंड द कार्पेट चौकार. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती आरुषी 11 या संघासाठी निकेश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फ्लिक केलंय. फक्त दिशा दिले. चेंडू जाईल सीमा पार चौकार. पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्याचा फायदा घेतोय तो फलंदाज निकेश. जरी 10 रनची पॅनल्टी असेल ना तरी सुद्धा तो आपल्या फलंदाजीमधून दाखवून देतोय की कशा पद्धतीने फटके खेळले पाहिजेत. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने षटकार लागवला होता. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार आणि फाईन लेगच्या दिशेने एक चौकार. धावसंख्येप्रती 14 धावा. इथं मात्र पंचांकडून यस इट इज वाईट अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल ती आरुषी 11 या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 या आकड्यावरती.
पहिलं षटक पॉवर प्ले षटक चालू असताना तशीच काहीशी सुरुवात सुद्धा झाली होती मैत्री इलेव्हन संघाकडून, पण त्यानंतर कमबॅक केलं होतं गोलंदाजानं आरुष इलेव्हनच्या. इथं कमबॅक होईल का? इथं अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेनं. तद्वर सहजरित्या एक धाव पूर्ण होईल निकेश आणि परागाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळाला आपल्याला पराग शिंदे हा सलामीला आलेला फलंदाज. गोलंदाज पाहायला घेतलं वैभव मारणे, यावरती मात्र हल्ला चढवला पहिल्याच षटकामध्ये. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा. पुन्हा एकदा एक चेंडू आहे, चेंडूचा पाठवलं लॉंग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, चांगली अशी फेकी म्हणावी लागेल तिथे. त्यावर एक धाव पूर्ण होईल. एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. या 2 चेंडूवरती पाहायला घेतलं तर थोडासा कमबॅक केलाय वैभवच्या माध्यमातून, 2 सिंगलच धावा खर्च केल्यात. त्यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू हा सुद्धा एक तेज तर्रार चेंडू आणि चेंडू जाऊन विसावं घेईल विकेट किपर जितूच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या 3 चेंडू मध्ये मोठे फटके खेळण्यात यश आलं होतं ते निकेश याला. त्यानंतर कमबॅक केला तो वैभवनं, 2 सिंगल चेंडू आणि एक शेवटचा निर्धाव चेंडू हाताळून पहिल्या षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. मैत्री इलेव्हन संघाचा विचार केलात ना तर फक्त पहिल्या पॉवरमध्ये 8च धावा जमवल्या होत्या. त्या उलट त्याच्या डबल धावा मिळवल्या त्या आरुष इलेव्हन या संघानं. गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले ते वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत तो विनय. या गोलंदाजावर आता इथं विश्वास दाखवलाय रोशन याच्या माध्यमातून. ट्रॅकिंगला फलंदाज पाहायला मिळेल आपल्या इथं पराग. ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण मध्ये काहीसा बदल पाहायला मिळतो इथं आपल्याला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक खेळाडू होता तिथं. पहिला चेंडू विनयच्या माध्यमातून गुडलेनचा चेंडू होता, मिडॉनच्या दिशेनं चेंडूला खेळलं क्षेत्ररक्षक रोशन राऊत, चेंडू खाली त्यावर एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. साई इलेव्हन आणि वेदांत सुपर जायंट्स दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. आपल्याला अजून आपल्या दिवसातले बरेचसे सामने खेळवायचे, तर जास्त वेळ नाही घ्यायचा आहे, सहकार्य करायचं आहे. कृपया टॉस्का बॉक्स मध्ये यायचं दोन्ही कर्णधार वेदांत सुपर जायंट्स आणि साई इलेव्हन आडगर. एक रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. त्याच प्रेशर दबाव म्हणावा लागेल तो क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघावर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षामध्ये बदल केलाय आणि स्टॅकिंगला पाहतो मिळतो आपल्याला निकेश. एक शॉर्ट पिचचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि तर निकेश बॅक टू द पवेलियन. सुंदर असा डीजे बाळा यांच्या माध्यमातून आपल्याला इथं संगीत ऐकायला मिळतंय. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज असेल विनय.
आणि हा मोठा फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. राहुलच्या माध्यमातून षटकार. बॉल द्यायचा आहे. तदनंतर यानंतर होणारा दुसरा सामना असेल आजच्या दिवसातला वेदांत सुपर जायंट्स विरुद्ध साई 11. वेदांत सुपर जायंट्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तर स्वीकारलाय आणि साई 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. शॉटपीचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. एका चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. मिडॉनला जाईल चेंडू. क्षेत्ररक्षकाकडून थोडस फंबल चुकी म्हणावी लागेल. तद्वर या 2 धावा मिळतील इथं. फलंदाज राहुल याला राहुल भोरावकर हे सुद्धा एक मोठं नाव म्हणावं लागेल. पुणेगाव संघामध्ये सातत्याने तो खेळत असतो. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर षटकार मारून सुरुवात केली होती. पुन्हा एकदा एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ते जतार निर्धाव चेंडूची सांगता विनयच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती जर विचार केलात ना तर एक षटकार लागा होता राहुलनं. त्यानंतर एक 2 रनचा एक मिडॉनच्या दिशेने फटका खेळला होता. त्यानंतर कमबॅक करतो रोशन आपल्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता करत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला राहुल सज्ज. गोलंदाजी मार्कवर विनय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन थांबली ती 26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा एक चांगलासा फटका पाहायला मिळाला कव्हर आणि पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. तद्वर सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील इथं. 2 या धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 28 या धावेवर. दुसरं षटक. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. 50 धावांचा पाठलाग करताना आरुष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इथं. सलामीची जोडी आली होती मैदानात निकेश आणि पराग. निकेशला मात्र माघारी परतवलं विनयनं. तदनंतर राहुल याची एंट्री झाली. राहुल आणि पराग. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोशन राऊत मॅन फ्रॉम वावे. नक्कीच एक चांगला ऑलराऊंडर म्हणावा लागेल रोशन याला. फलंदाजी देखील चांगली केली होती त्यानं आणि गोलंदाजी सुद्धा आता चांगली करून दाखवावी लागेल. जरा इथून आपल्याला पुढं आपल्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पराग असेल सज्ज. पहिला चेंडू घेऊन येईल रोशन. एक शॉर्ट पिचचा चेंडू होता. तरार चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आपल्याला रोशनच्या माध्यमातून. पहिला चेंडू पराग्यासाठी निर्धाव हाताळताना. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन. सामना करेल पराग. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. तद्वर 1 धाव पूर्ण होईल आहे. एका धावेने धावफलक खालत राहील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 या आकड्यावर. तिसरं षटक चालू असताना मित्रांनो पहिल्या षटकाचा विचार केला ना तर तब्बल 17 धावा आल्या होत्या त्या आरुष 11 संघासाठी. त्यानंतर एक फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलं. एक संधी होती पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे आणि इथं घडतंय काय तर चुकी आणि ह्या मिळतील 6 धावा. षटकार.
क्षेत्ररक्षकांचा तेवढा साथ मिळत नाही त्याला. अनेक संधी आली होती पण ती गमावली आणि त्यानंतर त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडूला भिरकावून दिले स्क्वेअर लेग माणसांच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. 41 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. मित्रांनो, ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये झेल सुटतो ना त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावला जातो आणि त्याचा फलंदाजा नेहमीच असतो आणि तोच फायदा इथं घेतला तो राहुल भोरावकर यानं एक झणझणीत दणदणीत षटकार लगावत. जर मित्रांनो कॅच पकडले असतं ना नक्कीच समीकरण या उलट असतं पण आता मात्र ते बदललंय आणि बदलवलंय राहुलनं. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल चौकार. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूला खेळलंय कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक येईल. त्यावर एक धाव पूर्ण होईल. अजूनही मला वाटतं विजयासाठी 4 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. तिसरं षटक संपुष्टात येत आहे. त्यानंतर एक 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण असेल ते आरुष 11 या संघासमोर. त्यानंतर दुसरी मॅच होणार आहे. त्या दोन्ही संघनायकाने तयार राहायचंय. वेदांत सुपर जायंट्स आणि साई 11 आडगर. वेदांत सुपर जायंट्सची क्षेत्ररक्षण असणार आहे. राहुल ज्या पद्धतीनं मित्रांनो म्हटलं होतं की कॅच विन मॅच तसंच काहीच समीकरण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलंय. 4 धावांसाठी येईल हा विजयी चौकार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच माझे स्कोरर सांगतायत निकेश शिंदे. मॅन ऑफ द मॅच